ग्रामीण भागातील 10वीच्या विद्यार्थ्यांमधील टॅलेंट हेरून IIT-मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी 11वी-12वी या 2 वर्षाच्या काळात योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते। नेमकं हेच हेरून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुपर 50 हा उपक्रम राबवला। याला चांगले यश मिळत असून जिल्ह्यातील 6 विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्था IIT-मध्ये प्रवेश मिळाला आहे। शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमातील सातत्य, मेहनत, योग्य दिशा व मार्गदर्शन हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। 2 वर्षापूर्वी म्हणजे 2022 मध्ये नाशिक जिल्ह्यात IAS अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून या सुपर 50 या उपक्रमाचा जन्म झाला। सुपर 50 द्वारे ग्रामीण भागातील गरीब व होतकरू मुलांमधील बुद्धिमत्ता हेरून त्यांना नामांकित अभियांत्रिकी व मेडिकल प्रवेशासाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात आलं। नीट आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी JEE मेन्स देण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली आणि 2024 या वर्षात 6 विद्यार्थ्यांची निवड IIT-मध्ये झाल्याने या उपक्रमाचे फळ मिळू लागले। सध्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आशिमा मित्तल या मूळच्या राजस्थान राज्यातील जयपूरमधील आहेत। 3ऱ्या प्रयत्नात त्या UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या। समाजासाठी आपण देणे लागतो या भावनेतून त्यांनी ग्रामीण भागातील गरीब आणि महिलांचे प्रश्न समजावून घेतले। त्यांच्या सामाजिक जाणीवेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमाच्या यशाबद्दल मित्तल काय म्हणतात ते पाहूया। सुपर 50 उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे। ही सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे। भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करू। समुपदेशन फेरीच्या निकालानुसार सुपर 50च्या नाशिक जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये हर्षल ढमाले सिन्नर IIT नागपूर संगणक विभाग, डिंपल बागुल मेहदर कळवण IIT खरगपूर इलेक्ट्रिकल, वृषाली वाघमारे मनमाड IIT धनबाद इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पहिल्या फेरीत निवड, मेघा डहाळे फडाळवाडी त्र्यंबक IIT जोधपूर बायोकेमिकल्स आणि IIT खरगपूर फूड इंजिनिअरिंग, आकांक्षा शेजवळ कुंभारे निपाड IIT धनबाद केमिकल सायन्स, जागृती शेवाळे मोगभनगी कळवण संत लोंगोवाल अभियांत्रिकी संस्थेत नाव असून जागृती पुढील फेरीत चांगल्या पर्यायासाठी प्रयत्नशील आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।